Let's start with sex determination in humans. It has already been mentioned that the sex determining mechanism in case of human is XY type. आता काल आपण सेक्स डिटर्मिनंटचे दोन टाईप्स पाहिले, एक XO आणि एक XY. पैकी ह्युमन्समध्ये कोणता टाईप आहे? XY टाईप. Out of 23 pairs of chromosomes present, 22 pairs are exactly same in both males and females. These are autosomes. आता 23 पेयर्स म्हणजेच 46 क्रोमोझोम, बरोबर. तर 23 पेयर्सपैकी 22 पेयर जे आहेत तर या मेल आणि फिमेल सेलमध्ये एक्झॅक्ट सेम असतात आणि यांना काय म्हणायचं आपण? ॲटोझोम्स. A pair of X chromosomes are present in the female, whereas the presence of and X and Y chromosomes are determinant of the male characteristics. आता फिमेलमध्ये ज्या जर्म सेल्स असतात तर ते आहेत एक्स क्रोमोझोम्स, है ना. सेक्स क्रोमोझोम जे आहेत त्याची पेअर प्रेझेंट आहे, बरोबर. म्हणजे ॲटोझोमच्या 22 पेयर्स आणि एक्स क्रोमोझोमची एक पेअर असं फिमेलमध्ये आहे. पण ह्युमन मेलमध्ये जर पाहिलं तर एक्स आणि वाय असे एकच क्रोमोझोम प्रेझेंट आहे. मग हे दोन क्रोमोझोम आणि उरलेले 44, बरोबर, असे 46 क्रोमोझोम हे मेलचं वैशिष्ट्य आहे. During spermatogenesis among males, two types of gametes are produced. आता स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसच्या दरम्यान जर पाहिलं आपण तर मेल गॅमेट्स हे दोन टाईपचे असतात. एक असतो 22+X, दुसरा असतो 22+Y. 50% of the total sperms produced carry the X chromosomes and the rest 50% has Y chromosomes besides the autosomes. तर ॲटोझोम तर असतातच, ॲटोझोम सहित त्या ठिकाणी काय असणार? 50% जे आहे तर 50% ऑफ द टोटल स्पर्म हे प्रोड्यूस कॅरी द एक्स क्रोमोझोम, ते एक्स क्रोमोझोम कॅरी करतात आणि उरलेले 50% जे असतील ते वाय क्रोमोझोम कॅरी करतील. Females, however, produce only one type of ovum with an X chromosome. आणि फिमेलमध्ये मात्र जर पाहिलं आपण तर ओम हा फक्त एकच टाईपचा असेल, बरोबर. सो सांगितल्याप्रमाणे जे स्पर्म आहेत, स्पर्मचे दोन टाईप आहेत, 22 ॲटोझोम प्लस X, 22+Y अशी 50-50% प्रोबॅबिलिटी आहे. पण जे ओम आहे तर या ओमचा एकच टाईप असेल आणि तो टाईप कोणता असेल? 22+X. There is an equal probability of a fertilization of the ovum with the sperm carrying either X or Y chromosome. मग आता त्या ठिकाणी ओम फर्टिलाइज करण्याची प्रोबॅबिलिटी जर पाहिली तर एक्स आणि वाय क्रोमोझोमची इक्वल आहे, बरोबर. In case of the ovum fertilizes with a sperm carrying X chromosome, the zygote develop into a female XX, and the fertilization of ovum with Y chromosome carrying sperm results into the male offspring. ओके. आता स्पर्म, त्यानंतर ओव्हम, ओके, आणि झायगोट टाईप याचा जर विचार केला आपण तर स्पर्म जर 22+X असेल आणि ओम तर कंपल्सरी कोणता आहे? 22+X. तर होणारं झायगोट काय असणार? 44+XX. तर हे चाइल्ड कोणतं चाइल्ड असणार? फिमेल झायगोटचं या ठिकाणी फॉर्मेशनला, बरोबर. त्यानंतर स्पर्म जर 22+Y टाईपचा आहे, ओम 22+X, तर अशा वेळेस होणारी प्रोजिनीचं जे जिनोटाईप्स आहे ते कसं असणार? 44+XY आणि दॅट्स वाय. अशा वेळेस कोणत्या चाइल्डचं फॉर्मेशन होईल? मेल चाइल्डचं. Thus, it is evident that is the genetic makeup of the sperm that determines the sex of the child. आणि तुमच्या 10th स्टँडर्डमध्ये पण होतं पहा की जे जेंडर आहे बेबीचं तर हे कोणावर डिपेंड असतं? मेलवर डिपेंड असतं. आणि दॅट्स वाय चाइल्डचं सेक्स डिटरमाइन कोण करायला या ठिकाणी? स्पर्म. की स्पर्मचं जेनेटिक मेकअप कसं आहे, बरोबर आहे. दोन टाईपचे स्पर्म आहे तर कोणत्या टाईपचं जेनेटिक मेकअप आहे यावरून चाइल्डचं सेक्स या ठिकाणी डिसाईड होणार आहे. It is also
evident that in each pregnancy there is always 50% probability of either male or female child. आणि प्रत्येक प्रेग्नन्सी जी आहे तर यामध्ये प्रोबॅबिलिटी जर पाहिली आपण तर मेल चाइल्डची 50% असते आणि फिमेल चाइल्डची 50%, कारण स्पर्मची प्रोबॅबिलिटी जशी तशीच या ठिकाणी चाइल्डची पण असणार. It is unfortunate that in our society women are blamed for giving birth to female children and have been ostracized and ill treated because of this false notation. पण दुर्भाग्यानं तुम्हाला माहिती आहे की आपल्या सोसायटीमध्ये वुमेन्सला ब्लेम केलं जातं आणि बहुतांशी जर पाहिलं आपण तर फिमेल चिल्ड्रन जे आहेत तर यांच्या बर्थच्या वेळेस क्लेम केलं जातं, पण ॲक्च्युअल सायन्स सांगतं आणि तसं ट्रीट पण केलं जातं, पण तसं हे चुकीचा गैरसमज आहे. त्यानंतर घेऊ आपण सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग हनीबी. The sex determination in honeybee is based on the number of sets of chromosomes and individual recessives. आता हनीबीमध्ये जे सेक्स डिटर्मिनेशन आहे तर हे सुद्धा कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ सेट्स ऑफ क्रोमोझोम की इंडिव्हिज्युअल कोणत्या टाईपचं रिसीव्ह करतो. An offspring found from the union of a sperm and an egg develops of a female queen or worker, and an unfertilized egg develops as a male drawn by means of parthenogenesis. आता यामध्ये थोडंसं वेगळं पहा की ऑफस्प्रिंग जर स्पर्म आणि एग्स यांच्यापासून जर डेव्हलप होत असेल, ओके, ऑफस्प्रिंग जर स्पर्म आणि एग्ज यांच्यापासून डेव्हलप होत असेल तर ते कशामध्ये डेव्हलप होणार, 100% फिमेल हनीबीमध्ये. मग फिमेल हनीबीमध्ये 2 प्रकारचे हनीबी असतात, एक क्वीन आणि दुसरी असते वर्कर. आणि जर एग हा अनफर्टिलाइज राहिला तर त्याचं डेव्हलपमेंट हे मेलमध्ये होतं, जे ड्रोन म्हणून काम करतं आणि दॅट्स वाय त्याची जी डेव्हलपमेंट आहे ती कशी होते, पॅर्थेनोजेनेसिस प्रोसेसनं. This means that the males have half the number of chromosomes than that of a female. आणि याच रिझनमुळं काय होतं की जे मेल हनीबीज आहेत त्यामध्ये फिमेल हनीबीजपेक्षा क्रोमोझोमची संख्या किती असते, हाफ असते फक्त. ओके. The females are diploid having 32 chromosomes and males are haploid that is having 60 chromosomes. आता बाजूच्या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की जे फिमेल आहेत तर या फिमेल कशा आहेत बरं, डायप्लॉइड आहे. आणि डायप्लॉइड असल्यामुळं त्यांच्यामध्ये किती क्रोमोझोम प्रेझेंट आहे, 32 क्रोमोझोम प्रेझेंट आहे. आणि जे मेल हनीबीज आहेत तर त्यांच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर किती आहे, 16. दॅट्स वाय ते हेप्लॉइड टाईपचे आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये फक्त 16 क्रोमोझोम प्रेझेंट आहे. This is called as a haplodiploid sex determination system and has a special characteristics features such as the males produce sperms by mitosis. They do not have a father and thus cannot be sons, but have a grandfather and can have grandsons. आता हे जे सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये मेल हेप्लॉइड आणि फिमेल डायप्लॉइड यावरून याला नाव काय दिलं, हॅप्लोडायप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम. आणि याचं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर जर पाहिलं आपण तर मेल जे स्पर्म प्रोड्यूस करतात, आता आपण आत्तापर्यंत काय पाहिलं की स्पर्मचं प्रोडक्शन हे कशानं होतं, मायोसिस नव्हतं, पण यामध्ये एक्सेप्शन आहे. यामध्ये कोणती प्रोसेस आहे, मायटोसिस. मायटोसिसमुळे या ठिकाणी स्पर्मचं प्रोडक्शन होतं या ठिकाणी आणि दॅट्स वाय ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर पुढे एक इन्फॉर्मेशन दिली की दे डू नॉट हॅव द फादर अँड दस कॅन नॉट हॅव सन्स. आणि मायटोसिसमुळं काय होतं की 32 माहिती ना तुम्हाला की त्या ठिकाणी आता मायटोसिसमुळं काय झालं या ठिकाणी की 16चे जे नंबर्स आहेत ते कशामध्ये जाते, आता या ठिकाणी कन्वर्ट व्हायले 32मध्ये. दॅट्स वाय इथं काय व्हायलं, फिमेलचं फॉर्मेशन आहे या ठिकाणी, कारण क्रोमोझोम नंबर्स ऑलमोस्ट काय झाले 32 झाले. आता या 16मध्ये 2 पॉसिबिलिटी सांगितल्या मी तुम्हाला, बरोबर आहे का. आता हे 32 कसे झाले की जर एक जण
या ठिकाणी या 16 सोबत कॉम्बिनेशन झालं की काय तयार झालं, फिमेल. बरोबर आहे ना, की या ठिकाणी जी पहिली केस पाहिली होती की स्पर्म आणि एग्स, बरोबर आहे का, यांचं फर्टिलायझेशन झालं तर 100% कशाचं फॉर्मेशन होणार या ठिकाणी, फिमेलचं फॉर्मेशन होणार. आणि जे अनफर्टिलाइज आहे तर ते अनफर्टिलाइजपासून काय तयार होणार या ठिकाणी, मेल तयार होणार. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण की अनफर्टिलाइज एग्स हा मेलमध्ये या ठिकाणी काय होतो, डेव्हलप होतो. ओके. सो फायनली कॅल्क्युलेशन काय सांगतात की मेल जरी या ठिकाणी स्पर्म या ठिकाणी मायटोसिसनं प्रोड्यूस करायले, परंतु त्यांना फादर नाही मात्र ग्रँडफादर आहे. त्यानंतर सन्स नाहीत मात्र काय आहे, ग्रँडसन्स आहेत. असं कॉम्बिनेशन एक जनरेशनचं काय होईल त्या ठिकाणी गॅप पडायला. बरोबर. कारण या मेल जो आहे हा 100% त्याच्या स्पर्मपासून फिमेलच तयार करणार, म्हणजे इथे एक जनरेशन गॅप पडायला. म्हणजे ना तो सन प्रोड्यूस करू शकतो ना त्याला फादर आहे. तर त्याला आहे कोण मग, ग्रँडफादर आहे नाही तर ग्रँडसन आहे. How is the sex determination mechanism different in the birds? Is the sperm or the egg responsible for the sex of the chicks? आता काल आपण बर्ड्स संदर्भात पाहिलंच होतं, बरोबर, कॉक संदर्भात. तर ते सर्व बर्ड्सला लागू आहे की यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर जी सिस्टीम आहे तर यामध्ये जे मेल असतात ना, ओके, सो बर्ड्समध्ये जर मेल असतील ते कोणते गॅमेट्स तयार करतील, झेड, बरोबर आहे का, होमोझायगस, म्हणजे यामध्ये सिंगल टाईपचाच गॅमेट्स तयार व्हायला. आणि जे फिमेल आहे तर फिमेलमध्ये काय आहे, ZW, बरोबर आहे का. मग यांच्यामध्ये हेट्रोझायगस असल्यामुळे हे किती टाईपचे गॅमेट्स तयार करायला, 2. मग आता जे एग आहे हे एगचे टाईप्स किती आहेत मग या ठिकाणी, 2 टाईप्स व्हायले, करेक्ट ना. मात्र जे स्पर्म आहे तो स्पर्म किती टाईपचा आहे, फक्त एकच टाईपचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की बर्ड्समध्ये जे सेक्ससाठी रिस्पॉन्सिबल असणारा काय आहे, फिमेल आहे. म्हणून इथं सांगितलं की स्पर्म आणि एग्ज यामध्ये कोण रिस्पॉन्सिबल आहे चिक्सच्या सेक्ससाठी, तर डेफिनेटली कोण असणार या ठिकाणी, एग जे आहे तो रिस्पॉन्सिबल असतो. त्यानंतर घेऊ आपण म्युटेशन. Mutation is a phenomenon which results in the alternation of a DNA sequences and consequently result in the changes in the genotype and the phenotype of an organism. आता म्युटेशन संदर्भात तुम्हाला स्टँडर्ड 10ला एक वाक्य होतं की सिकल सेल ॲनिमिया संदर्भात पाहिलं होतं आपण की जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन चेंज आहे ना, जीन्सची बांधणी जी असते, न्यूक्लियोटाइड्स त्यांची अरेंजमेंट, अल्टरेशन होणे. तर म्युटेशन एक असा फेनॉमेना आहे की ज्याच्यामुळं DNA सिक्वेन्स जी आहे तर तिचं अल्टरेशन होतं, म्हणजे ती सिक्वेन्स बदलते. आणि दॅट्स वाय त्या ठिकाणी जिनोटाइप्स आणि फिनोटाइप्स ऑर्गॅनिझमचे काय होतात, चेंज होतात. In addition, the recombination mutation is another phenomenon that leads to variation in DNA. आणि जे रिकॉम्बिनेशन पाहिलं आपण की बऱ्याच केसेसमध्ये आपण बघतो ना की पॅरेंटलपेक्षाही न्यू काहीतरी तयार होत असतात है ना, तर त्यांना आपण रिकॉम्बाईन फॉर्म म्हणलं होतं. तर इन ॲडिशन टू रिकॉम्बिनेशन जर आपण पाहिलं तर म्युटेशन जे आहे हे एक अनादर फेनॉमेना आहे की ज्यानं DNA काय घडून आणलं या ठिकाणी, व्हेरिएशन घडून आणलं. As you will learn in chapter 6, one DNA helix runs continuously from one end to the other in each chromatid in a highly superpolarized form. आता चॅप्टर आपण तो लर्न नाही केला अजून, पण एक लक्षात ठेवायचं आहे, हा यू विल सांगितलं त्यांनी की त्या ठिकाणी जे डबल DNA मध्ये तुम्हाला वॅटसन आणि क्रिक म्हणजे मॉडेल प्रपोज केलं होतं ते कोणतं होतं, डबल हेलिक्स मॉडेल. तर हे जे DNA डबल हेलिक्स मॉडेल आहे ना, तर हे कंटिन्युअसली एका एंडकडून अदर एंडकडे, ओके, अदर एंड ऑफ द ईच क्रोमॅटिड जर पाहिलं तर ते रन करत असतं. आणि हे रन करत असताना ते कोणत्या फॉर्ममध्ये असतो, हायली सुपर कॉइल्ड फॉर्म. म्हणजे इतका लॉंग DNA जो आहे तो कमी जागेमध्ये काय ॲडजस्ट होऊ शकतो, कारण त्याची रिझन जर पाहिलं तर त्या ठिकाणी स्पेशल टाईपचे प्रोटीन्स असतात है ना, हिस्टोन प्रोटीन्स वगैरे, की त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याची काय होते, कॉइलिंग होते. Therefore, loss, deletions, or gain insertion or duplication of a segment of a DNA results in alternation in the chromosomes.
मग आता होतं काय की हायली सुपर कॉईल फॉर्ममध्ये असल्यामुळं काही वेळेस काय होतं की डी एन एमध्ये सिगमेंटचा लॉस होतो. सिगमेंटचा लॉस होणे यालाच काय म्हणायचं, डिलिशन, म्हणजे काही भाग जो आहे, कारण डी एन एच्या सिगमेंटवर पर्टिक्युलर जीन्स प्रेझेंट असतात ना, तर सिगमेंटचं डिलिशन झालं म्हणजे ते जीन्स त्या ठिकाणी काय झाले, डिलीट झाले. सो लॉस होतो. कधी कधी गेन होणे, गेन म्हणजे इन्सर्ट होणे, ॲड होणे किंवा डुप्लिकेशन किंवा त्याच्या अनेक प्रती तयार होणे. तर अशा वेळेससुद्धा डी एन एमध्ये असणाऱ्या क्रोमोझोमचं काय झालं, त्या ठिकाणी अल्टरेशन झालं म्हणजे म्युटेशन झालं. Since genes are known to be located on chromosomes, alternation in the chromosomes results in abnormalities or aberrations. आणि तुम्हाला माहीत आहे की आपण बरेचसे डिसीज पाहिले आहे की नाही, की ज्यामध्ये की जीन्स जे आहेत, आता जीन्स तर मी तुम्हाला सांगितलं जीन्स कुठं लोकेट असतात, क्रोमोझोमच्या सिगमेंटवर, बरोबर. तर आता मला सांगा तिथं डिलिशन किंवा डुप्लिकेशन किंवा इन्सर्शन या फेनॉमेनॉन काय व्हायलं, क्रोमोझोमचं अल्टरेशन व्हायलं. आणि अल्टरेशन असल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी ॲबनॉर्मलिटी किंवा ॲब्रेशन घडून येतं. Chromosomal aberrations are commonly observed in the cancer cells. आणि हे जे क्रोमोझोमल ॲब्रेशन आहे तर हे आपल्याला कोणत्या डिसीजमध्ये दिसून येईल, कोणत्या सेल्समध्ये, कॅन्सर सेल्स संदर्भात दिसून येईल. In addition to the above, mutation also arise due to change in a single base pair of DNA. ओके, आता आपण पाहिलं होतं की डी एन एच्या एक कम्प्लीट टर्नमध्ये किती बेस पेअर असतात, 10 बेस पेअर असतात, बरोबर ना. तर सिंगल बेस पेअरसुद्धा चेंज झाली, लक्षात घ्या की डी एन एच्या 360 टर्न्समध्ये जर पाहिलं आपण तर 10 स्टेप्स असतात, त्याला 10 रंग्स म्हणतो आपण. तर प्रत्येक वेळेस एक सिंगल बेस पेअर त्या ठिकाणी प्रेझेंट असते हायड्रोजन बॉन्डनं. आणि याच्यामध्ये थोडासाही चेंज झाला तर त्या ठिकाणी काय घडून येतं, या ठिकाणी म्युटेशन घडून येतं, है ना. डी एन एच्या सिंगल बेस पेअरमध्ये सुद्धा चेंज झाला तर त्याचा रिझल्ट हा म्युटेशनच आहे. This is known as a point mutation. हां, मग सिंगल बेस पेअर चेंज झाल्यामुळं म्युटेशन होत असेल तर याला काय म्हणायचं, पॉईंट म्युटेशन. A classical example of such a mutation is a sickle cell anemia. ओके, 10चंच एक्झाम्पल आहे आपलं की पॉईंट म्युटेशनचं जे एक्झाम्पल दाखवलेलं आहे आपल्याला ते कोणतं आहे, सिकल सेल ॲनिमिया. Deletions and insertions of base pairs of a DNA causes frame shift mutations. See chapter 6. ओके, आता पुढचं जर आपण पाहिलं की डी एन एची जी बेस पेअर्स आहे तर तिथं चेंज न होता तिचं काय होत असेल, डिलिशन किंवा इन्सर्शन, म्हणजे एक तर लॉस व्हायला किंवा ॲड व्हायला, असं जर होत असेल तर अशा वेळेस त्या म्युटेशनला कोणतं म्युटेशन म्हणायचं, फ्रेम शिफ्ट म्युटेशन. सो दोन लक्षात आलं की सिंगल बेस पेअर जर चेंज होत असेल तर कोणतं, पॉईंट म्युटेशन. त्याचं एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया. आणि बेस पेअर जे आहे डी एन एचे त्याचं डिलिशन किंवा इन्सर्शन होत असेल तर अशा वेळेस त्याला काय म्हणायचं, फ्रेम शिफ्ट म्युटेशन. The mechanism of mutation is beyond the scope of this discussion at this level. However, there are many chemical and physical factors that induce mutations. पण असं जरी असेल तर असे बरेचसे आता मेकॅनिझमचं म्युटेशन हे खूप वास्ट आहे फार, म्हणजे ते आपल्या डिस्कशनचा विषय नाही आहे. परंतु असे आपल्याला फक्त विचार कसा करायचा आहे की असे केमिकल अँड फिजिकल फॅक्टर्स असे बरेच आहेत की जे काय घडून आणतात, या ठिकाणी इंड्यूस म्युटेशन, म्हणजे म्युटेशन घडून आणतात. These are referred to as mutagens. UV radiations can cause mutation in an organism. It is a mutagen. मग आता प्रश्न असा आहे की जे केमिकल अँड फिजिकल फॅक्टर म्युटेशन घडून आणतात त्या घटकांना काय म्हणायचं, तर त्या फॅक्टर्सला काय म्हणायचं, म्युटेजन. आता म्युटेजनचं एक बेस्ट एक्झाम्पल दिलं इथं, अल्ट्राव्हायलेट रेस. आता अल्ट्राव्हायलेट रेस काय करतात या ठिकाणी की ऑर्गॅनिझममध्ये म्युटेशनसाठी कारणीभूत आहे, म्हणून ते स्वतः कोण आहे, म्युटेजिन. सो म्युटेजिन काय आहे, म्युटेजिन हे फिजिकल किंवा केमिकल फॅक्टर आहे की ज्यांचं काम आहे म्युटेशन घडून आणणे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पे डिग्री ॲनालिसिस संदर्भात डिस्कस करू.